जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव झिरो फॉर MR अकॅडमी. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की जे काही पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेले आहेत, इथे तुम्ही डेट सुद्धा बघू शकता की अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे ती इथे तुम्हाला दिसत असेल. 5 मार्चला सुरू झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे. आणि अर्ज बंद होण्याची जी काही तारीख आहे ती 31/3 म्हणजे 31 मार्च 2024 आहे. तर मित्रांनो, सगळेजण आता गेल्या वेळेस डबल फॉर्म भरले. डबल फॉर्म भरती झाले म्हणजेच एकाच ठिकाणी दोन दोन फॉर्म टाकले. म्हणजेच सोलापूरला एक फॉर्म, मुंबईला एक फॉर्म, अमरावतीला एक फॉर्म, नांदेडला एक फॉर्म, असे अनेक प्रकारे फॉर्म डबल फॉर्म भरून. तर मुंबईमध्ये जर सिलेक्शन नाही झालं तर सोलापूरला झालं, सोलापूरला नाही झालं तर अमरावतीला झालं, अमरावतीला नाही झालं तर नांदेडला झालं. अशा बऱ्याच टेक्निक लावून गेल्या वेळेस मुलं भरती झाले. आणि आता सध्या जो प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे ह्यावेळेस डबल फॉर्म चालतो की नाही, सबमिट होतो की नाही, डबल फॉर्म कसा भरला जातो, यासाठी काय जुगाड आहे का, काय करू शकतो आपण. तर याच्यावरतीचा आपला व्हिडिओ आहे. तर बघा मित्रांनो, गेल्या वेळेस काय काय मुले ईमेल आय डी चेंज केले, मोबाईल नंबर चेंज केले आणि प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे मोबाईल नंबर आणि वेगवेगळ्या ईमेल आय ड्या चेंज केल्या. परंतु ह्यावेळेस जे काही म्हणजेच गेल्या वेळेस बराच गोंधळ झाला आणि डबल फॉर्मसाठी सर्वांनी आंदोलन केलं किंवा शासनाला पत्रव्यवहार केला, गृह खात्याला पत्रव्यवहार केला आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की अशा प्रकारे डबल फॉर्म भरून मुलं भरती झाले. परंतु गेल्या वेळेस जो काही पद आणि घटक यातला फरक होता तो कुणाला समजला नाही. आणि त्या संभ्रमामध्येच जे काही मुलं होते ते इमानदारी मुलं एक एक फॉर्म भरून बसले आणि बाकीची मुलं दोन दोन फॉर्म भरून सिलेक्शन झालं. तर गेल्या वेळेस सुद्धा मुलांना GR समजला नाही आणि घटक समजला नाही आणि पद समजलं नाही. परंतु मित्रांनो, ह्यावेळेस जे काही होणार आहे ते सध्या तुम्हाला माहिती असेल. तर आधार कार्ड वापरण्यात आलेला आहे आणि आधार कार्डचा नंबर कुठं भारतात जरी तुम्ही गेला तर तो आधार क्रमांक 1चा असतो मित्रांनो. तर इथे असंच आहे. प्रथम आता तुम्हाला इथे 4 स्टेप दिलेले आहेत: नोंदणी, लॉग इन आणि अर्ज करा, शुल्क भरा. असं टोटल 4 अर्ज आहे, म्हणजे स्टेप आहेत यावेळेस पोलीस भरतीचे. तर ह्यावेळेस काय जुगाड होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे साफ साफ नाही. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस एका पदासाठी फॉर्म भरला आणि तो आधार क्रमांक तुम्हाला कंपल्सरी केलेला आहे मित्रांनो. आणि समजा तुम्ही मुंबई पोलीस भरतीसाठी अर्ज केला आणि तिथं तुमचा अर्ज क्रमांक दिला आणि परत तुम्ही जर कॉन्स्टेबल पदासाठी जर तुम्ही परत सोलापूरला जर फॉर्म टाकला आणि तो आधार क्रमांक टाकला, म्हणजेच आधार कार्ड कंपल्सरीच केलेलं आहे. आधार कार्ड जर तुम्ही टाकला तर तिथं तुम्ही तिथं एक पट्टी येते की तुम्ही या अगोदर या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, असं एकंदरीत स्क्रीनवर तुम्हाला दिसतं. तर ह्या वेळेस सध्या डबल फॉर्मच्या भानगडीत पडू नका, जेणेकरून तुमचा फॉर्म रद्द होण्याची दाट शक्यता आहे. आणि कॅन्सल होण्याचं तर सोडा, परंतु फॉर्मच ऍक्सेप्ट होत नाही. सध्या बऱ्याच मुलं आपल्याला संपर्कात आहेत, त्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा आपल्याला पाठवलेला आहे. तर असे बऱ्याच सध्या मुलं काय काय टेक्निक, नवीन आधार कार्ड काढता येतं का असं सध्या टेक्निक लावत आहेत. परंतु त्यांची निष्फळ प्रयत्न सध्या ठरणार आहेत, कारण का त्यांनी आधार कार्डलाच लॉक केलेला आहे पूर्ण पोलीस भरती. तर तुमचा कोण डबल फॉर्म भरण्यात सक्सेस झालेला आहे का किंवा डबल फॉर्म भरला आहे का, त्याची कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये करा नक्कीच. कारण हा मुद्दा बऱ्याच गेल्या वर्षी म्हणजेच मोठ्या प्रमाणात गाजला होता. तर ह्यावेळेस काय होतं काय नाही नेमकं तुमच्या मार्फत सुद्धा मला कळणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.